आपल्याकडे एक पेशंट यायच्या, अम्लपित्ताचा त्यांना भयानक त्रास. त्यांना पित्त बाहेर पडायचं उलटी वाटे आणि पोटात जडपणा किंवा ॲसिडिटी वगैरे होतीच आणि अंग दुखणं, जडपणा वाटणं, पित्तामुळे डोकं दुखणं वगैरे भरपूर काही सिम्पटम्स होते. मग त्या आपल्याकडे आल्या. आपण त्यांना आयुर्वेद ट्रीटमेंट दिली. त्यामुळे त्यांचं बरंचसं आता आटोक्यात आलं आहे. त्यांचं पित्त बाहेर पडणं हे कमी झालं आहे. त्यांना जे दुखणं होतं, सर्वांगदुखी होती, ती नाहीशी झाली आहे. त्यांना उत्साह वाटायला लागला आहे, भूक व्यवस्थित लागायला लागली आहे. तर भरपूर सिम्पटम्स त्यांचे बरे झाले आहेत. सांगायचा एक मुद्दा हा या सगळ्या ह्याच्यात की त्यांचं स्किन ही चांगली झाली. त्यांनी मला आपणहून सांगितलं की मॅडम माझी स्किन खूप चांगली झाली आहे, ग्लो करत आहे आणि माझे जे हेअरफॉल होते ते पण आता बंद झाले आहेत, जे केस म्हणजे गळत होते. तर मी त्यांना काही ॲप्लिकेशन दिलं नव्हतं. त्यांना ना हेअर ऑइल दिलं होतं वापरायला, नाही त्यांना फेसची काही वेगळी ट्रीटमेंट दिली होती स्किनची की बाबा ही गोळी घ्या, असं मी काहीच केलं नव्हतं. कुठलं स्किन आणि हेअरबद्दल मी काहीच केलं नाही. तरीसुद्धा ते बरं झालं, कारण की त्यांचं पित्त हे वाढलेलं होतं. तर आपल्या शास्त्रात जे दिलं आहे की पित्त वाढल्याने रक्तसुद्धा दुष्ट होते, त्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स येतात. आणि खालित्य हा नावाचा व्याधी सांगितला आहे. त्यात खालित्य म्हणजे हेअरफॉल, त्यात पित्त वाढतं आणि त्यामुळे सुद्धा हेअरफॉल हे होतात. सो पित्त आटोक्यात आल्यामुळे हे सगळे बाकीचे प्रॉब्लेम्स सुटले. सो सिम्पटमॅटिक न जाता आपण त्यांच्या मुळाशी पोचलो. त्यांच्या रूट कॉज काय आहे ते ओळखून आपण त्यांना ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे बाकीचे सिम्पटम्स इव्हेंच्युअली कमी झाले आहेत. तर आयुर्वेद हे फक्त सिम्पटमॅटिक नसून तुमच्या मुळाशी जाऊन ते ट्रीट करतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याकडे जा, त्यांना तुमचा आजार सांगा आणि ते मुळाशी जातील, तुमचा आजार ट्रीट करतील. आणि हे बाकीचे सिम्पटम्स छोटे मोठे येतात, मोठे पण आजार असतात, पण ते रूट कॉज जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते बरंही नाही होत. त्यामुळे तुम्ही आयुर्वेद ट्रीटमेंट घ्या आणि हे बरं करा. धन्यवाद.